महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे बेस्टची आणखी एका व्यक्तीला धडक बसली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील ही घटना आहे। बेस्टची आणखी एका व्यक्तीला धडक बसलेली आहे। नुकतंच कुर्ल्यामधील घटना ताजी असताना आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळील ही घटना समोर येते। बेस्टने आणखी एका व्यक्तीला धडक दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील ही घटना आहे। नुकतीच कुर्ल्यामध्ये याच प्रकारची घटना घडली होती। यामध्ये अनेक जणांचा मृत्यूही झाला होता, अनेक जण गंभीर जखमी झाले होते आणि ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ ही घटना घडलेली आहे। बेस्टने आणखी एका व्यक्तीला धडक दिली आहे। नुकतीच ही माहिती समोर येते आहे। बेस्टने आणखी एका व्यक्तीला धडक दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळील ही घटना आहे। नुकतीच कुर्ल्यामध्ये याच प्रकारची घटना घडली होती। यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमीही झाले होते आणि आता अशीच घटना छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळून आपल्या समोर येते आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, नेमकी काय घटना घडली आहे? जान्हवी, आपण पाहिलं तर काल परवाच एक धक्कादायक घटना कुर्ल्यामध्ये घडली होती, ज्या ठिकाणी 7 लोकांना त्यांचा जीव जो आहे तो गमवावा लागला होता आणि तब्बल 49 जण या दुर्दैवी अपघातामध्ये जखमी झाले होते। असाच एक अपघात आता समोर आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरून एका पुन्हा बेस्टच्या बसने एका व्यक्तीला धडक दिल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। सीएसटी स्थानकाबाहेर डीसीपी झोन 1चं ज्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या समोरच खरं तर ही घटना घडल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। पोलिसांनी सध्या रस्त्यावर ज्या व्यक्तीला धडक दिली होती त्या व्यक्तीचा मृतदेह जो आहे तो रस्त्यावरून काढलेला आहे आणि जवळच्या रुग्णालयात त्याला नेण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। जी 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 मात्र त्या चालकाविरोधात काही ऍक्शन घेतली आहे का? नाही, अद्याप तरी अशी माहिती कोणतीही पुढे आलेली नाहीये। मात्र पोलीस या संदर्भातला तपास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे। जी जी चेतन, या संदर्भातली माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।